हॅलो फ्रेंड्स, ऑलराऊंडर रुपालीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी घरच्या घरी लाल मिरची पावडर बनवणार आहे. तसेच मी कोणती मिरची रंगाला आणि चवीला चांगली असते तेही सांगणार आहे. लाल भडक मार्केटमधल्या मिरची पावडरपेक्षाही चांगली मिरची पावडर आज मी बनवणार आहे. हे पहा, मी मार्केटमधून मिरची आणलेली आहे. ही सर्व मिरची मी अर्धा अर्धा किलो आणलेली आहे. एकूण मी 3 किलो मिरची आणलेली आहे. अर्धा किलो धने आणलेले आहे. अर्धा किलो हळद आणलेली आहे. आता ही मिरची मी फक्त 2 तास वाळत घालणार आहे. त्यानंतर मी ह्या मिरचींचे देठ काढून घेणार आहे आणि परत वाळत घालणार आहे. मिरचीला जास्त उन्हात वाळवायच्या नाही, कारण त्यामुळे मिरचीचा रंग फेंट होतो. आता मी सर्व मिरचीचे देठ काढून घेतलेले आहे. आता इथे मी अर्धा किलो गंटूर मिरची घेतलेली आहे. त्यानंतर अर्धा किलो चपाटा मिरची घेतलेली आहे. त्यानंतर अर्धा किलो लवंगी घेतलेली आहे. इथे मी काश्मीरी मिरची घेतलेली आहे आणि ही बेडगी मिरची आहे, लांब असते. आता इथे मी अर्धा किलो आणखी काश्मीरी मिरची घेतलेली आहे. आता इथे सर्व मिरची मी व्यवस्थित उन्हात वाळून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे मिरच्यांचा आवाज कसा कडकडीत येतो. आता मी इथे काश्मीरी मिरची मिक्सरला वाटून घेत आहे. ही मिरची रंगासाठी मी वेगळीच वाटून घेणार आहे. वाटून झाल्यानंतर मी चाळणीने चाळून घेत आहे. पहा किती छान मिरची पावडर तयार झालेली आहे. आता मी अशीच सगळी मिरची पावडर तयार करून घेणार आहे. मिरची मी मिक्सरमध्ये वाटताना माझ्या तोंडाला रुमाल बांधलेला आहे. चाळून झाल्यानंतर जी जाडसर मिरची राहिलेली आहे ना, ती मी परत मिक्सरला बारीक करून घेणार आहे. मिक्सरमध्ये मिरची दळत असताना मिरची दळून झाल्यानंतर मिक्सरचं झाकण लगेच उघडायचं नाही. आता इथे माझी सर्व मिरची दळून तयार झालेली आहे. पाहू शकता तुम्ही किती छान रंग आलेला आहे मिरचीला. सर्वप्रथम मी काश्मीरी मिरची दळून घेतलेली होती, ही मी बाजूला ठेवणार आहे. आता ही चपाटा आणि गंटूर मिरची पावडर आहे, दोन्ही एकत्रच मी केलेली होती. त्यानंतर ही लवंगी मिरची पावडर आहे. त्यानंतर ही बेडगी मिरची पावडर आहे आणि शेवटी ही काश्मीरी मिरची पावडर आहे. आता मी ही सर्व मिरची पावडर एकत्र करणार आहे. सर्व मिरची पावडर मी इथे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर एक काचेची बरणी घेतलेली आहे. ती मी स्वच्छ धुवून पुसून वाळत घातलेली होती. त्यामध्ये मी आता ही मिरची पावडर भरून ठेवणार आहे. यामध्ये मी तेल आणि मीठ नाही घातलेलं. आता ही उरलेली मिरची मी दुसऱ्या बरणीमध्ये घालणार आहे. आता ही पहा, काश्मीरी मिरची पावडर मी वेगळीच ठेवलेली होती. ही फक्त मी रंगासाठी वेगळीच दळून घेतलेली आहे. ही मी दुसऱ्या बरणीमध्ये भरून घेत आहे. ह्यामुळे आपल्या भाजीला छान रंग येतो. ज्या वेळेस आपण बरणीतून मिरची काढतो त्यावेळेस आपला चमचा हा कोरडा असावा. त्यामुळे आपली मिरची पावडर वर्षभर टिकण्यास मदत होते. आता ह्या मिरची पावडरमध्ये मी तेल आणि मीठ घातलेलं नाही आहे, तरी देखील आपली मिरची वर्षभर छान टिकून राहते. याला आळी जाळी काहीही होत नाही. घरच्या घरी आपली मिरची पावडर तयार आहे.